शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि सोबतच 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अमरावतीच्या गुरुकुंजमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे। आज अनेक महत्त्वाचे नेते बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देणार आहेत। मनोज जरांगे पाटील देखील आज अमरावतीच्या मोझरीमध्ये येणार आहेत। दुसरीकडे बच्चू कडूंची प्रकृती खालावत चाललेली आहे। जवळपास 3.5 किलो वजन कमी झालेलं। आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? प्रकृती खालावत चाललेली आहे, सरकारकडनं काही दखल घेतली जात आहे का आंदोलन? सरकारनं सरकारचं कर्तव्य करावं, आम्ही आमचं कर्तव्य करतोय। शेतकरी मजुराप्रती आमचं जे कर्तव्य करायला पाहिजे ते प्रामाणिकपणे आम्ही करू। सरकार काय भूमिका घेतं तो त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही लढत राहू शेवटपर्यंत। ज्या पद्धतीनं बावनकुळीनं काल धमकावून सांगितण्याचा प्रकार केला की मी कलेक्टरला आणि SP ला पाठवतो, तुम्ही आंदोलन मागं घ्या, जमलंच तर आपण मीटिंग लावू, हे जी धमकीची भाषा आहे मगरोडी जे आहे पालकमंत्र्याची, त्याचा आम्ही निषेध करतोय। त्यांनी एवढं स्वस्त शेतकऱ्याला आणि शेतमजुराला समजू नये। किती दिवस भाऊ आणखी आंदोलन चालणार आहे, काय सांगणार त्या संदर्भात? दुसरीकडे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे, राज्यभर आंदोलन सुरू झालेले आहे। मी कार्यकर्त्यांना एवढं सांगतो की तुम्ही स्वतः इजा करून घेऊ नका, दुसऱ्याला पण इजा करू नका। आपण शांततेने हे आंदोलन 14 पर्यंत करणार आहोत। 14 नंतर भूमिका बदलू। आणि मला असं वाटतं का त्या दिव्यांग बांधव, शेतमजूर असेल, आमचं मेंढीपाळ असेल, मच्छीमार, हे सगळे कष्टकरी लोकांचं पाप सरकारनं माथ्यावर घेऊ नये एवढी विनंती आहे। एकीकडे उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी, खासदारांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे। गजानन लवटे स्वतः येऊन गेले। दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांनी देखील पाठिंबा दिला आहे। परंतु ठाकरे गटाचेच नेते असलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असे म्हणतात की सत्तेत असताना प्रयत्न का केले नाही? त्यांचा प्रश्न आहे, त्यांची बुद्धी आहे, त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते बोलले असेल कदाचित। गोपीचंद पडळकर यांनी देखील तुमच्या आंदोलनासंदर्भात म्हटलंय की सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात घेतलेले निर्णय बच्चू कडूंना माहीत असावे। काय? गोपीचंद पडळकर असे म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात घेतलेले निर्णय बच्चू कडूंना माहीत असावेत। हे तुम्ही निर्णय घेतल्यामुळं सोयाबीन 3,500 रुपयात विकावं लागली। आज तुरीचे भाव सरकारनं निर्णय घेतले म्हणून 7,300 होते, ते 6,000 विकावं लागले। गोपीचंदराव, तुम्ही एका अतिशय कष्टकरी अशा समाजातून आलेले आहे, त्या कष्टाचं मोल त्यांनी जाणलं पाहिजे। कारण या सगळ्या मेंढपाळ लोकांचे काय वाखे आहे, अजूनही मेंढपाळ इथं बसलेले आहे, त्याची जाणीव त्यांना असली पाहिजे। चाऱ्यासाठी साधी व्यवस्था मेंढपाळ बांधवाची नाही आहे, अजूनही वन भटकतं, त्याची जाणीव मला वाटते गोपीचंद ह्या सत्तेच्या प्रेमापोटी किंवा भाजपच्या प्रेमापोटी विसरले असेल। त्यांच्याकडून अशा अपेक्षा नव्हत्या का ते असे बोलन? तुम्ही कर्जमाफी कबूल केली होती, कुठं कर्जमाफी झाली? कापसाचे भाव भेटलेत, ते कुठं भेटले व्यवस्थित? त्यांना माहीत नसेल, कदाचित ते अमेरिकेतून बोलून, अमेरिकेच्या धर्तीवरून बोलत असेल। शेवटला प्रश्न, पाठिंबा वाढतोय तुम्हाला? मनोज जरांगे पाटील येत आहेत, लक्ष्मण हाकेंनी पाठिंबा दिलेला आहे, रोहित पवार येत आहे, काल शरद पवारांनी स्वतः चौकशी केली तुमच्याशी बोलून, पाठिंबा वाढतोय या आंदोलनाला, कसं? खरं तर मी आभारी आहे सगळ्यांचा। सगळ्यांनी जात धर्म पक्ष सोडून, मी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आहे म्हणून याच्यात सहभागी होताना हा एक मोठा आनंद आहे। आम्हाला हे मोठं यश भेटतं, हे खरं तर पुण्य त्यांच्या पदरी नक्की पडेल। कारण आज हजारो शेतकरी आत्महत्या करत आहे। सरकार त्याच्या छाताळ्यावर पाय ठेवून खून करण्याचा प्रयत्न जो करत आहे त्याला आपण हाणून पाडलं पाहिजे। राम ठाकरे नावाचा शेतकरी मरण पावला आणि राम मंदिर बनवून जे पुण्य तुम्ही कमावलं, ते राम ठाकरेच्या माध्यमातून हे पाप कुठं फेडणार आहे? तुमच्या या धोरणामुळं, नीतीमुळं आज सगळा कष्टकरी समाज, जो कोणी असन, ज्या धर्मातला, जातीतला, तो कष्टकरी किती दुःखात आहे। 1500 रुपयात कसं जगता येईल आमचा दिव्यांग? सांगितलं पाहिजे ना फडणवीस साहेबांना, कसा जगत असेल तो? 300 रुपये मजुरी भेटतं MRJच्या मजुराला, आणि ते 6-6 महिने मजुरी भेटत नाही। काही लक्ष आहे का नाही तुमचं? घर पाळवून त्यानं घर भाड्यानं घेतलं आणि घर बांधायला घेतलं, व्याजानं पैसे आणले, कसं घर बांधणार आहे तो? त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना। सरकारनं उत्तर दिलं पाहिजे। शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेल्या आहेत,
बाजारभाव उतरलेले आहेत, त्यामुळे सरकारनं उत्तर दिलं पाहिजे असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.